हाय फ्रेंड्स, आज मी विरारला आलेली आहे आणि आज आमच्या इथे लहान मुलं खूप आलेत बघा वेदांसोबत खेळायला. कॅरम बोर्डमध्ये चालले त्यांची, तू चीटिंग करतो असं चालू आहे त्यांचं. आणि असं तर वेदांत चीटिंगच करतो, गेली तरी कवडी बोलतो नाही गेली असं असतं त्याचं. आज आमच्या इथे बनवणार आहे आई, काय माहिती का, मटन बिर्याणी. ही बघा आई, आणि ही आईची मटन बिर्याणी. आता वरतून राईस टाकते. अगोदर मटन आम्ही शिजवून घेतलं, मटन बिर्याणीचा मसाला वगैरे सगळे मसाले टाकले, कांदा फ्राय करून टाकलाय. आणि मुलांचा आवाज चालू आहे बाहेर, त्यांची खेळाची गडबड असते म्हणून त्यांचा आवाज येतोय. बिर्याणी सोबत, मटन बिर्याणी सोबत आम्ही हे काय आणलं, कलेजी. नाही, ही कलेजी पण म्हणजे सुक्की बनवणार ना. हा, सुक्की बनवणार. काय सुक्की बनवणार, कांदा टमाटा टाकायचा आणि सुक्की बनवायची. पाणी बिणी काय नाही टाकायचं. आणि चपाती किंवा भाकरी सोबत छान लागते. मग तुम्ही कशाला मला एवढा घाई मध्ये बोलून घेतला? अगं मला जायचं होतं ना प्रतिभा. मग मी आले आणि तुम्ही लगेच गेलात. मग असं बोलू नका. प्रतिभा मस्त व्हिडिओ काढते, सासू कामं करते, कारण की आईला ते मटन बिर्याणी बनवता येते मस्त छान पैकी. बिर्याणी वगैरे बनवायची असेल तर आईच बनवते, आणि आईच्या हाताला खूप छान चव असते बिर्याणीला. 1 मिनिट तुम्ही थांबू शकता का जरा? नाही, आम्ही थांबणार नाही. आता ज्या स्पीडने मी गेलेली घरी त्या स्पीडने मला घ्यायला आले ना आई. मग आई बोलली तुला जायचंय तर जा, पण फ्रायडेला इथे आली पाहिजे, कारण की मला सॅटर्डेला बकरी ईदला जायचंय कामाला. तेव्हा मी घाईमध्ये गेली आणि घाईमध्येच आली. आज आमची इथे मटन बिर्याणी खायला कोण कोण येणार आहे ते नक्की बघा. तर आई आता मी ते व्हिडिओ एंड करते. बाय बाय बाय. अहो आई, झाली का नाही बिर्याणी? मला भूक लागली. अगं थांब अजून 10 मिनिटं, लगेच लागली तुला भूक. मग बिर्याणी असं भूक लागते आई, तुम्हाला माहिती आहे ना. आणि हे काय बनवता? अगं एक कलेजी सुकी बनवते. कलेजी सुकी. हा, जरा कांदा टमाटा टाकलाय, तर लाल झाला काय मसाला लावून घेतलाय. झाकण ठेवून भाजी याच्यावर ठेवायची. लगेच पाणी बिणी नाही टाकायचं. पाणी नाही टाकायचं म्हणजे त्याला पाणी सुटतो का? हा. हे बघा कलेजी टाकले, कांदा टोमॅटो टाकून. तरी आपल्याला असं परतून घ्यायचंय आणि त्याला मस्त परतून घेऊया कलेजीला. हे थोडंसं पाणी आहे ना. चला तर आपली कलेजी आता 10 मिनिटात होईल, पण बिर्याणी अजून झाली नाही ना आई. अगं बोल थांब 5 मिनिटं. काय 5 मिनिटं? मला भूक लागली आता. लवकर करा. थांब, तुला 5 मिनिटं थांबायला लागेल बेटा. मग सकाळपासून बिर्याणीच्या गडबडीत मग आईने केस नाही विचारले. अशी गडबड असते. कल्पना ताईचा मुलगा आला होता, तर त्याला काय बोलली मी, तू जेवून जा दुपारी आणि थोडी पप्पाला पण घेऊन जा. तो बोला हा आई चालल. नाश्ता केला आणि तो बसला. इतक्या त्या पप्पाचा फोन आला, बोला ये विरारच्या आईकडनं मटण घेऊन शनी. तर उद्या सोमवार, उद्या नाही खाणार. मग तसंच त्याला पाठवलं मी, बोलली जा घेऊन जा. मग तो गेला, आणि काय बिर्याणीच्या चक्कर मध्ये माझी केस बघा, काय बघा, ओढणी पण नाही घेतली. जाऊ द्या म्हातारे पण चांगले दिसते हो आई. चला तर मग. आणि हे बिर्याणी जरा खोलून दाखवा 2 मिनिटं, कारण की मग अशी कलर टाकलेला नव्हता, आता बघा कलर टाकलाय. माझा हात. आणि आता हा बारीक गॅस करून ठेवलाय का, हे बघा तुम्ही बघू शकता. बारीक गॅस करून ठेवलाय, वजन काहीतरी ठेवायचं. आणि त्याच्यावर आईने वरवठा ठेवलाय. हे बघा वजन ठेवलं. आता ही किती मिनिटं चालेल आई बिर्याणी? झाला का 5 मिनिटं. म्हणजे 5 मिनिटात आता मटन बिर्याणी रेडी होईल. तर खायला या आमच्या इथे मटन बिर्याणी. जर आईच्या हातची रेसिपी खायची असेल, रेसिपी नाही आपली मटन बिर्याणी, पण ते आम्हाला जास्त बनवायला आता टाइम भेटत नाही, म्हणून आम्ही छोटासा मिनी ब्लॉग करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पोरांनो, कशी झाली बिर्याणी? कशी वाटली? बिर्याणी एकदम कायदेशीर कडक झालेली आहे. एकदम कडक मध्ये बिर्याणी खातो. आणि योग असा आलेला आहे बिर्याणी खाताना की आपले 2 मित्र जे आहेत ते आपल्याला गाडी चालवताना खूप सपोर्ट करतात.
ते लोक टायमाला बिर्याणीच्या टायमाला झाले ते बरं वाटलंय. काय बोलतो भाई? पण एक नंबर झाले ते. छान आहे खूप. मटन बिर्याणी कशी वाटली ते बघूनच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला खायची असेल तर नक्की या. जय हिंद, जय महाराष्ट्र.